साखरेमध्ये दरवाढ झाल्यानंतर आता मिठाईचे दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या मी आहे ठाण्यातील एका मिठाईच्या दुकानामध्ये। पाहिलं तर येणाऱ्याच काही दिवसांमध्ये आगामी काळामध्ये रक्षाबंधन असेल, गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल, असे अनेक महत्वपूर्ण सण आहेत आणि याच सणासुदीच्या काळामध्ये साखरेच्या भावात तब्बल 30 ते 35% थेट वाढ झाल्यानंतर आता ज्या काही मिठाया आहेत त्यामध्ये देखील भाव वाढ होण्याची शक्यता आहे। 600 ते 700 रुपयांची मिळणारी मिठाई त्यामध्ये तब्बल 100 ते 150 रुपयांनी देखील वाढ होण्याची शक्यता जी आहे ती यामुळे नाकारता येत नाहीये। त्याचबरोबर मिठाईचे जे दुकानदार आहेत त्यांनी देखील सांगितल्याप्रमाणे फक्त साखरच नव्हे तर जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यामध्ये काजू असेल, बदाम असेल, मनुके असतील, चारोळे असेल, इतर जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणात वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे भाववाढ जी आहे ती होणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहिलं तर जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहेत त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे जे आहे ते मिठाईचे भाव आता ऐन सणासुदीच्या वेळी जे आहे ते गगनाला भिडण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।